बीड जिल्हा बँक घोटाळा आणि नियमबाह्य कर्ज वाटप केल्याप्रकरणी एसआयटीने कारवाई सुरू केली आहे। प्रकरणी सकाळपासून कारवाई सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातल्या 17 आरोपींना ताब्यात घेतलं। यात माजी आमदार आणि जिल्हा परिषद सदस्याचा समावेश आहे। या घोटाळ्यातल्या आरोपींमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा समावेश आहे। 142 कोटींच्या या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून चौकशी करता एसआयटी स्थापन करण्यात आली होती। मात्र बडे राजकीय नेते या घोटाळ्यात अडकल्यानं एसआयटीने तपासात दिरंगाई केली होती। त्यामुळे एसआयटीच्या तपासावर कोर्टाने ताशेरे ओढले होते। यानंतर 39 माजी संचालक आणि 22 अधिकारी तसंच इतर कर्जदार अशा 105 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। कुठले बडे नेते या घोटाळ्यात आहेत आपण एक नजर टाकूयात। बीड जिल्हा बँकेचा हा गाजलेला घोटाळा आहे। धनंजय मुंडे, रजनी पाटील, अमरसिंह पंडित। धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आहेत, रजनी पाटील काँग्रेसच्या खासदार आहेत, तर पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। बदामराव पंडित, रमेश आडसकर, रमेश पोकळे। बदामराव पंडित माजी आमदार आहेत, पोकळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर रमेश आडसकर हे देखील भारतीय जनता पक्षाचे नेते। माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर आपल्या संपर्कात आहेत बीडहून। लक्ष्मीकांत, जिल्हा बँकेचा तपास सुरू होता या सगळ्या घोटाळ्याचा, पण कासव गतीनं न्यायालयाच्या आदेशाने हा दणका बसलाय का? आणि आज जिल्ह्यामध्ये हा खरोखर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामधला हा भूकंप आहे का? अगदी बरोबर आहे अजित। साधारणपणे 4 ते 5 वर्षापासून जिल्हा बँक डबघाईला आली, त्याला कारणीभूत हे सगळे राजकारणी मंडळी होती, बडे मंडळी होती। गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा बँक ताब्यात घेण्यात आली तेव्हा त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, भाजप असेल, या सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी संचालक म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते। आणि त्यांनी इतकं बेकायदेशीरपणे कर्ज वाटप असेल किंवा शेतकऱ्यांचा पैसा स्वतःच्या संस्थांना कर्ज म्हणून घेण्याचा प्रकार असेल हा सर्रासपणे केला। आणि त्यामुळे जिल्हा बँक ही नफ्यात असलेली जिल्हा बँक तोट्यात गेली आणि त्यानंतर जिल्हा बँक अक्षरशः प्रशासक नेमण्याची वेळ आली। परंतु गेल्या 1-2 वर्षापासून या प्रकरणामध्ये जेव्हा कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं, हायकोर्टाने या प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याची सूचना केली, त्यानंतर एसआयटी देखील नेमण्यात आली। परंतु एसआयटीचा तपास हा कासवगतीने होता। परंतु गेल्या 15 दिवसापासून एसआयटीने पुन्हा एकदा कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे गती घेतली होती। विशेष बाब म्हणजे अजित यामध्ये एक सांगावी लागेल की एसआयटी असेल किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा पोलीस असतील हे या प्रकरणामध्ये तपास नेमका कसा करतायत हे त्यांना तरी कळतंय की नाही काही लक्षात यायला तयार नाही। कारण की जे 105 आरोपी त्यांनी घेतलेले आहेत त्यामध्ये काही मयत झालेले लोक आहेत जे 1980च्या आसपास जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते, संचालक होते। त्यांचा या प्रकरणामध्ये नेमका काय एकूण या सगळ्यावरती कोर्टाने ताशेरे ओढलेत लक्ष्मीकांत, आणि आता जेव्हा कडक कारवाई करा असं सांगितलंय त्याशिवाय पर्याय आता एसआयटी कडे नाहीये। राजकीय क्षेत्रातल्या या सगळ्या आरोप असलेल्या मंडळींची आता पळापळ सुरू झाली आहे का? आणि काय नेमकं या सगळ्या लोकांच्याकडून आता या सगळ्या संदर्भामध्ये उपाय योजले जात आहेत? अगदी बरोबर आहे। या कारवाईची कुणकुण जेव्हा बीड जिल्ह्यातील राजकीय मंडळींना काल लागली, त्यानंतर राजकीय मंडळी जे आहेत मग ते आमदार असतील, खासदार असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील हे बीड सोडून निघून गेलेले होते। आणि जे संचालक आहेत, माजी संचालक आहेत, त्यातील काही माजी संचालकांना किंवा माजी आमदारांना जिल्हा परिषद सदस्य यांना एसआयटीच्या पथकानं ताब्यात घेतलं। त्यांना आज दिवसभर चौकशीसाठी थांबून ठेवण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि परळी पोलीस स्टेशनमध्ये। आणि त्यानंतर त्यांना काही जणांना सोडून देण्यात आलेलं आहे। त्यांची चौकशी पूर्ण झाली। लक्ष्मीकांत, या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं न्यायालयाचे ताशेरे ओढल्या गेले आहेत आता तरी तपास व्हावा, राजकीय दबाव येऊ नये, आणि राजकीय दबाव असला तरी तो झुगारून यंत्रणांनी तपास करावा, सर्वसामान्यांचा न्यायावरचा विश्वास उडू देऊ नये ही विनंती। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।